नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र नीट यूजी 2026च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये चॉईस फिलिंग हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. अनेक विद्यार्थी चॉईस फिलिंग म्हणजे फक्त आवडत्या कॉलेजची नावे भरणे असे समजतात, परंतु प्रत्यक्षात ही एक रणनीती आहे. तुमचे नीट मार्क, स्टेट मेरिट, कॅटेगरी, आर्थिक क्षमता, कॉलेज प्रेफरन्स, क्लिनिकल एक्सपोजर आणि भविष्यातील करिअरचा एकत्रित विचार करून प्रेफरन्स लिस्ट तयार करणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याची चॉईस लिस्ट दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळी असू शकते. सर्वाधिक मार्क आणि मजबूत मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे? ज्या विद्यार्थ्यांची स्टेट मेरिट चांगली आहे त्यांनी केवळ मला MBBS मिळेल का याचा विचार न करता माझ्या मेरिटवर मला सर्वात चांगले कोणते कॉलेज मिळू शकते याचा विचार करावा. अशा विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या प्रेफरन्समध्ये आपल्या सर्वाधिक पसंतीची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस ठेवावीत. त्यानंतर चांगले क्लिनिकल एक्सपोजर, हॉस्पिटल फॅसिलिटीज आणि अकॅडमिक एन्व्हायरमेंट असलेली इतर गव्हर्नमेंट कॉलेजेस ठेवावीत. चांगली मेरिट आहे म्हणून प्रेफरन्स लिस्ट छोटी ठेवण्याची गरज नाही. उलट आपल्या आवडीच्या सर्व योग्य कॉलेजचा क्रम व्यवस्थित लावणे फायदेशीर ठरते. मध्यम मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांनी बॅलन्स स्ट्रॅटेजी वापरावी. अशा विद्यार्थ्यांनी संपूर्ण चॉईस लिस्ट फक्त टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेसने भरू नये. सुरुवातीला काही ड्रीम कॉलेजेस ठेवावी, त्यानंतर आपल्या मेरिटच्या आसपास मिळण्याची वास्तविक शक्यता असलेली कॉलेजेस ठेवावी आणि शेवटी MBBS साठी स्वीकारता येतील आणि अशी सेफ किंवा बॅकअप कॉलेजेस ठेवावी. यामुळे एखाद्या टॉप प्रेफरन्स मध्ये सीट मिळाली नाही तरी पुढील प्रेफरन्स मध्ये चांगले पर्याय उपलब्ध राहतात. मागील वर्षाच्या कट ऑफ पेक्षा थोडी वरची किंवा खालची कॉलेजेस देखील विचारात घेणे योग्य आहे, कारण प्रत्येक वर्षी काउन्सिलिंग मध्ये सीट मुवमेंट आणि स्टुडंट प्रेफरन्स बदलू शकतात. सामाजिक आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरीचा योग्य वापर करावा. SC, ST, OBC, VJ, NT, ACBC किंवा इतर आरक्षणाच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अधिकृत नियमांनुसार वैध आहेत का हे तपासावे. रिझर्वेशन असल्यामुळे कोणतेही कॉलेज हमखास मिळेल असा गैरसमज करू नये. आपल्या कॅटेगरीसाठी त्या कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत, त्या वर्षाच्या सीट मॅट्रिक्स मध्ये त्या सीट्स कोणत्या प्रकारच्या आहेत आणि आपल्या कॅटेगरीवर कोणते रिझर्वेशन रूल्स लागू आहेत हे तपासूनच प्रेफरन्स ठरवावी. कॅटेगरी विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहून निराश होऊ नये आणि फक्त कॅटेगरीमुळे अति आत्मविश्वासही ठेवू नये. रिझर्वेशनमुळे संबंधित कॅटेगरीमध्ये ऍडमिशनची संधी वेगळी असू शकते, परंतु ती उपलब्ध सीट्स कॅटेगरी वाईज मेरिट, सीट मॅट्रिक्स आणि विद्यार्थ्यांच्या प्रेफरन्सवर अवलंबून असते. त्यामुळे कॅटेगरी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आपल्या आवडीची कॉलेजेस ठेवून त्यानंतर कॅटेगरीच्या दृष्टीने रिअलिस्टिक कॉलेजेस आणि शेवटी स्वीकारता येतील असे बॅकअप ऑप्शन ठेवणे अधिक योग्य ठरते. तुलनेने कमी मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांनी चॉईस लिस्ट मर्यादित ठेवू नये. जर तुमचे मुख्य उद्दिष्ट MBBS करणे असेल तर केवळ काही निवडक शहरांमधील किंवा 2-3 कॉलेजेस पुरती प्रेफरन्स लिस्ट मर्यादित ठेवू नका. तुमच्या आर्थिक क्षमतेत आणि शैक्षणिक अपेक्षांमध्ये बसणाऱ्या अधिक कॉलेजेसचा विचार करा. गव्हर्नमेंट तसेच लागू नियमानुसार उपलब्ध इतर MBBS पर्यायांचा विचार केल्यास ऍडमिशनची संधी वाढू शकते. मात्र केवळ सीट मिळण्याच्या आशेने आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही असे कॉलेज प्रेफरन्सेस मध्ये वर ठेवणे टाळावे. गव्हर्नमेंट कॉलेज निवडताना फक्त गव्हर्नमेंट हा टॅग पाहू नका. कॉलेजशी जोडलेले हॉस्पिटल, OPD, IPD पेशंट लोड, इमर्जन्सी सर्व्हिसेस, क्लिनिकल डिपार्टमेंट्स, फॅकल्टी स्ट्रेंथ, लॅबोरेटरी, लायब्ररी, हॉस्टेल आणि एकूण इन्फ्रास्ट्रक्चर यांचा विचार करा. MBBS मध्ये क्लिनिकल एक्सपोजर अत्यंत महत्वाचा असल्यामुळे चांगला पेशंट लोड असलेल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष ट्रेनिंग मिळणे विद्यार्थ्याच्या भविष्यातील मेडिकल करिअरसाठी महत्वाचे ठरते. नवीन गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस स्वरूपाच्या कॉलेजेस बाबत विशेष काळजी घ्या. नवीन कॉलेज म्हणजे खराब कॉलेज असे नाही आणि जुने कॉलेज म्हणजे नेहमीच सर्वोत्तम असेही नाही. नवीन कॉलेजमध्ये मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि भविष्यातील डेव्हलपमेंट चांगली असू शकते, परंतु हॉस्पिटल पूर्णपणे विकसित झाले आहे का, पेशंट लोड पुरेसा आहे का, सर्व क्लिनिकल डिपार्टमेंट सुरू आहेत का आणि फॅकल्टी स्ट्रेंथ कशी आहे हे तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन कॉलेजला केवळ नवीन आहे किंवा गव्हर्नमेंट आहे म्हणून वर किंवा खाली ठेवण्याऐवजी त्याची ग्राउंड रियालिटी तपासून प्रेफरन्स द्यावी. ऑटोनॉमस किंवा वेगळ्या स्वरूपाच्या संस्थांमध्ये रिझर्वेशन आणि फी बाबत अंदाज बांधू नका.
ऑटोनॉमस आहे म्हणजे कोणत्याही कॅटेगरीला फायदा नाही किंवा गव्हर्नमेंट आहे म्हणजे सर्व कॅटेगरीला समान फायदा आहे असे सरसकट नियम लावणे योग्य नाही. प्रत्येक कॉलेजची सीट मॅट्रिक्स, सीट टाईप, रिझर्वेशन रूल्स आणि फी स्ट्रक्चर अधिकृतपणे तपासणे आवश्यक आहे. 2026-27च्या काउन्सिलिंगसाठी सीईटी सेल कडून प्रसिद्ध होणारी अधिकृत माहिती आणि सीट मॅट्रिक्स हाच अंतिम आधार मानावा. फी हा प्रेफरन्स लिस्ट मधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. फक्त ट्युशन फी पाहून कॉलेज निवडू नका. हॉस्टेल, मेस, एक्झामिनेशन फी, डेव्हलपमेंट चार्जेस आणि इतर आवश्यक खर्च धरून संपूर्ण MBBS कोर्सचा अंदाजे खर्च किती होईल ते पहा. ऍडमिशन मिळणे आणि संपूर्ण कोर्स आर्थिक अडचण न येता पूर्ण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्या फॅमिली बजेटशी कॉलेजची फी जुळती आहे का हे आधीच तपासणे आवश्यक आहे. मागील वर्षाचा कट ऑफ हा रेफरन्स आहे, फायनल डिसिजन नाही. मागील वर्षी एखाद्या कॉलेजमध्ये कोणत्याही रँक किंवा मार्क्स पर्यंत ऍडमिशन झाले याचा उपयोग यावर्षी संधीचा अंदाज घेण्यासाठी करावा. परंतु यावर्षी अगदी त्याच रँकवर कट ऑफ थांबेल असे गृहीत धरू नका. सीट मॅट्रिक्स, विद्यार्थ्यांची प्रेफरन्स, नीट स्कोअर डिस्ट्रीब्युशन, कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन आणि राऊंड वाईज सीट मुवमेंट यामुळे कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे फक्त कट ऑफच्या आधारावर कॉलेजेस वर खाली करू नका. प्रेफरन्स लिस्ट नेहमी तुमच्या आवडीच्या क्रमाने तयार करा. एखादे कॉलेज तुम्हाला सर्वाधिक आवडत असेल तर ते वर ठेवा, जरी मागील वर्षाचा कट ऑफ दुसऱ्या कॉलेजेस पेक्षा जास्त असला तरी. कारण चॉईस फिलिंग मध्ये तुम्ही मागील वर्षाची कट ऑफ रँकिंग तयार करत नसता, तुम्ही तुमची स्वतःची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट देत असता. त्यामुळे मला हे कॉलेज मिळेल का आणि मला हे कॉलेज मिळाले तर मी ते घेईन का हे दोन वेगळे प्रश्न आहेत. चॉईस फिलिंग फ्री प्रत्येक कॉलेजेससाठी एक रियालिटी चेक करा. एखादे कॉलेज मिळाले तर आपण प्रत्यक्ष ऍडमिशन घेणार आहोत का? त्याची फी परवडते का? हॉस्टेल आणि लोकेशन योग्य आहे का? हॉस्पिटल आणि क्लिनिकल एक्सपोजर समाधानकारक आहे का? आणि त्या कॉलेजमध्ये MBBS करण्यास आपण तयार आहोत का हे तपासा. ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची इच्छा नाही ते फक्त चॉईसची संख्या वाढवण्यासाठी प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवू नका. पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून फायनल प्रेफरन्स लिस्ट तयार करावी. पालकांनी फी, हॉस्टेल, डिस्टन्स, सेफ्टी आणि फॅमिली बजेट यांचा विचार करावा, तर विद्यार्थ्यांनी क्लिनिकल एक्सपोजर, अकॅडमिकल एन्व्हायरमेंट, कॉलेज फॅसिलिटीज आणि भविष्यातील करिअर यांचा विचार करावा. दोघांच्या विचारांचा समतोल साधून फायनल मेरिट लिस्ट तयार केली तर पुढील काळातील अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जास्त मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम उपलब्ध कॉलेज मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावे. मध्यम मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रीम, रिअलिस्टिक आणि सेफ कॉलेजेस यांचा समतोल साधावा. रिझर्वेशन असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरी आणि सीट मॅट्रिक्सचा योग्य अभ्यास करून स्ट्रॅटेजी तयार करावी. आणि कमी मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांनी MBBS हे मुख्य लक्ष असल्यास स्वीकारता येतील अशा कॉलेजेसचा विचार करावा. चॉईस फिलिंग ही घाईघाईने करण्याची प्रक्रिया नाही. तुमचे मार्क्स, स्टेट मेरिट, कॅटेगरी, बजेट, कॉलेज क्वालिटी, क्लिनिकल एक्सपोजर, लोकेशन, हॉस्टेल आणि भविष्यातील करिअर या सर्वांचा विचार करून प्रेफरन्स लिस्ट तयार करा. आणि फायनल सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक कॉलेजचे नाव, कॉलेज कोड, कोर्स, सीट टाईप आणि प्रेफरन्स नंबर पुन्हा तपासा. कारण योग्य चॉईस फिलिंग म्हणजे फक्त MBBS ची सीट मिळवणे नाही, तर आपल्या मेरिट, आर्थिक क्षमता आणि भविष्यातील मेडिकल करिअरला योग्य ठरेल असे कॉलेज निवडणे आहे. मेडिकल काउन्सिलिंग मध्ये योग्य कॉलेजची निवड, चॉईस फिलिंग, कॅटेगरी, मेरिट आणि उपलब्ध सीट्स यांचे योग्य नियोजन अत्यंत महत्वाचे ठरते. यासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार, मुंबई येथे विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन दिले जाते. काउन्सिलिंग साठी आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 62. योग्य माहिती, योग्य नियोजन आणि योग्य काउन्सिलिंगमुळे मेडिकल प्रवेशातील उपलब्ध संधी चांगल्या पद्धतीने साधता येतात. अशाच नीट, MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPT आणि मेडिकल काउन्सिलिंगच्या महत्वाच्या माहितीसाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.